जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. तर आपण कालच्यापासून पुढे सुरू करूया. काल मला वाटतं 6वं सुभाषित. पाचवं पाचवं चालू आहे. हा, हेच ना. 6वं चालू आहे सर, 6वं. हा, 6वं ते चालू होतं. वृद्धत्व काहीतरी राहिलं होतं त्यामध्ये शब्द तो बरोबर, बरोबर. विद्या शस्त्र शास्त्र. हा. तर, ते सवय आहे का ते? हा, हा, 6वं आहे ना. तर विद्याशस्त्रांच शास्त्रांच द्वे विद्ये प्रतिपत्तये. हास्याय काहीतरी एक शब्द राहिला होता. हम्म. वृद्ध द्वितीयात ध्रियते सदा. हा. वृद्ध द्वितीयात हास्याय सदा आद्रियते, काहीतरी एक शब्द आहे. आद्या हास्याय. वृद्धत्वे ते वृद्धत्वे. वृद्धत्वे. हा, हास्याय आद्या वृद्धत्वे हास्यायाच्या आधी आद्या. द्वितीया आंद्रियते सदा. आद्या आद्या हास्याय. हास्याय वृद्धत्वे. हा, आता ते बरोबर सांगताय. हा. हम्म. नाही तर असं अर्धवट वाटत होतं ते जरा. हम्म. हा. हम्म, ठीक आहे. तर याच्यात नाही नाही, क्लास सुरू आहे. हम्म, क्लास सुरू आहे. याच्यामध्ये आपण विद्या, कुठल्या कुठल्या विद्या आहेत जगामध्ये, त्यांनी त्याची दोन प्रकारात विभागणी केलेली आहे. एक शस्त्रविद्या आणि दुसरी शास्त्रविद्या. तर शस्त्र म्हणजे सगळं क्षत्रिय किंवा धनुर्विद्या, तलवार वगैरे, तलवारबाजी वगैरे, ही सगळी शस्त्रविद्या झाली. ही आणि दुसरी शास्त्रविद्या, ही सगळी शास्त्रज्ञान झालं. तर या दोन प्रकारच्या विद्या आपल्याकडे म्हणजे प्रतिपत्ती म्हणजे शिकण्यायोग्य किंवा प्राप्त करण्यायोग्य आहे. बरोबर. शेवटी सगळ्याची समरी पूर्वीच्या समाज जीवनानुसार म्हणजे या दोन विद्या असतात. हा. मग आता एक प्रकारची, पहिल्या प्रकारची विद्या कुठली? ही शस्त्रविद्या. पण शस्त्रविद्या असं आहे की तरुणपणामध्ये वगैरे तुम्ही व्यवस्थित ते वापरू शकता, त्याचा वापर करू शकता, तुम्हाला त्याने मान सन्मान पण मिळतो. पण वृद्धत्वामध्ये एकदा वृद्ध झाला की अद्या म्हणजे वृद्धत्व हास्य आहे. ही पहिली जी विद्या आहे, म्हणजे विद्या जी आहे, तर ती हास्यातली होती, पहिली विद्या. बरोबर. आणि जी शास्त्रविद्या असेल तर तिचं म्हटलं म्हणजे ती कायम तुम्हाला नेहमीच तुम्हाला आदरच मिळवून देते, त्याचा वयाशी काही संबंध नसतो. पण शस्त्रविद्येचा मात्र वयाशी संबंध आहे. शरीराची, नाही का, असं इथं सांगितलेलं. म्हणजे शास्त्रविद्या ही कशी महान आहे विद्यापेक्षा, तसं इथं सांगितलं. नंतर सगळ्यात प्रेझेंटेशन मी पाठवेन तुम्हाला आज. तर हे मला वाटतं आपलं हा भरलेला आहे, तर मला वाटतं बहुतेक नचराहार्यं नचराजहार्यं नभ्रातृहाज्यं नचराहारी जयेति केवलतत्त्वनित्यं विद्याधनं सर्वदा ज्ञानम्. तर न चोरहार्यं म्हणजे चोरांकडून जे हरण केल्या जाऊ शकत नाही किंवा हरवून घेतल्या जाऊ शकत नाही. न च राजहार्यं, राजा सुद्धा त्याच्यावरती बक्षी वगैरे आणू शकत नाही. राजा किंवा शासन सरकारचं त्याच्यावर बक्षी आणू शकत नाही. हम्म. न भ्रातृभाज्य, नंतर कसं आपल्या वारसाहक्काने जी संपत्ती येते, किंवा जे धन येतं,
तर ते भावाभावामध्ये विभागलं जातं, वाटणी होते त्याची. पण या विद्याधनाची काही वाटणी होत नाही. भाग्य म्हणजे भाग काही त्याच्याला जाऊ शकत नाही. न तर बाहेर कार्य बाकी सगळं जे धन असतं, जमीन जंगल पशुधन किंवा पदार्थ संपत्ती वगैरे, तर तुझं घरात आली म्हणजे तसं वजन होतं, इकडे घेऊन जायचं म्हणजे त्याचा वजन नसतो. पण ही जी विद्या म्हणजे विद्याधन जे आहे ते मात्र कसं आहे की त्याचं काही वजनच नसतं, कारण जे असतं ते सगळे डोक्यात असतं. पुढचं न्याय कृते वर्गात एव नित्यम, ज्याचा न्याय केल्यावर याचं सतत वाढणे, हे सतत वाढतं. भरती सगळे संपत्ती आपण काय काय बघितली होती ना बृहस्पतीमध्ये, की वेळ केल्यावर विद्या ही वाढते, बाकी सगळ्या संपत्ती ही कमी होते. पण विद्यार्थी असं आहे की ते व्यय कृते वर्ग नित्यम, जसा तुम्ही वेळ करत जा वाचाल तेवढं तुमचं ते वाढत जातं. विद्याधनं सर्वधन प्रधानम, अशा रीतीने जे विद्याधन जे आहे ते सगळ्या धनांमध्ये प्रधान, प्रधान म्हणजे मुक्त आहे असं. समजलं याच्यामध्ये अर्थ? ठीक आहे. हा, तसंच आहे पुढे स्पष्टीकरण होणार काही सारांश वगैरे आहे. सर आवाज जरा हे होत आहे, ब्लर होत आहे. आता बरोबर आहे? आवाज नाही सर. क्लिअर नाही नाही का? आवाज. अच्छा. एक मिनिट हा, आवाज तर हा आहे माझा तिचा. डेटा पॅक किंवा वायफाय चेक करताय? नाही, हँड स्त्रीचं आता बरोबर आहे आवाज? आता वाढलाय का? कमी झालाय? आत्ता बरा आला सर. आवाज नाही, आवाजाचा क्लिअर क्लिअर आवाज नाहीये. व्हॉल्यूमचा आवाज क्लिअर येतोय. प्रॉब्लेम, आवाज क्लिअर नाही येते. हा, हम्म. अच्छा. काय माहिती. ठीक आहे. हा, ठीक आहे. आता पुढचा सुरुवात घेऊया. सोपं झालं होतं नटवर झाली आमचं. पुढचं माते वृक्षती पिते हिते नियुक्ते कांते विचारमयत मदीय खेदम लक्ष्मी तनोति वितनोति तदिच्छ कीर्ति किं किं न साधयति संकल्पते एव विद्या. आता इथं याचा अर्थ तसा आहे की मातेवर रक्षसी, हे माता जसं रक्षण करते तसं विद्या ही विद्या किंवा ज्ञान हे सुद्धा आपल्या सतत रक्षण करत असते. पितेव हितेव रमते. म्हणजे आणि जसा पिता जसा आपला हित, कल्याण करतो, कधी कधी कठोर तर लागतो तुमच्या स्वतः कल्याणासाठी, तुमच्या हिताचा कसा वागत असतो आणि आपल्याला कार्य दिसतो. शांतैव त्यागी प्रभयातच, आणि तिथे शांता म्हणजे पत्नी आपल्याला जसं अभ्यानामध्ये म्हणजे प्रभायामध्ये प्रभावते किंवा आनंद देते, प्रभा म्हणजे अभय, छान आनंद देते शांता. अपनीय भेदम, आणि ती म्हणजे भेद, हे अपनीय म्हणजे अपनीय म्हणजे बघायचे. आपल्या दुःखात असतो, पण जर आपल्याला विद्या किंवा ज्ञान आपल्या विद्या किंवा ज्ञान आपल्या प्रश्न असेल तर तो दुःखाचा किंवा आपण सारासार विचार करून त्या दुःखाचा मार्गन करू शकतो. लक्ष्मी तेव्हा होती म्हणजे काय, विद्या ही असे की आपल्याकडे आलेली जी लक्ष्मी आहे पैसा, त्याला ती वाढवते उसरवते.
वितनोति तदिच्छुकार्थिं. नंतर दक्षिण चौही दिशांमध्ये आपली कीर्ती पसरवते, वाढवते. किं किं न साधयति कल्पते विद्या. तो अशी ही विद्या ही विद्या कल्पनेच्यासारखी आहे. कधी ती सर सर कल्पनेच्यासारखी एक आहे. मिनिट आवाज खूप क्रॅक होतोय काहीच कळत नाही. हो, मग मी असं करतो हा की कोणाला तरी इथं तुमच्यापैकी होस्ट करतो आणि मग नंतर हा मी परत हे करेन, जॉईन करेन. आता कोणतरी मला त्यांचा पण आवाज क्रॅक व्हायला लागला. काय कळत